टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कासार वडोली ते वडाळा या 4 मेट्रो मार्गिकेचे काम जे ते युद्ध पातळीवरती सुरू असताना मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर याच ठिकाणी जे गर्डर जे आणि वरचे ते टाकण्यात आलेले आहे, सर्व काही काम जे ते युद्ध पातळीवरती झालेलं आहे। मात्र हा जो कारशेटला जाणारा जो ब्रिज आहे तोच मेट्रोचा जो आहे तो मोगरपाडा या गावात जातो आणि त्या मोगरपाड्यामध्ये कारशेटची प्रक्रिया जी आहे ते सुरू आहे। मात्र या संदर्भातल्या काही अटी शर्ती असेल तर मोबदला असेल या संदर्भात काहींनी विरोध दर्शवलेला आहे। त्यांचं काय म्हणणं आपण त्यांची ऐकून घेणार आहे। मात्र सध्या तरी हा जो ब्रिज जो आहे मेट्रोचा जो आहे तो या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू असलेलं काम पाहता हा मेट्रो जो आहे तो 4 कासारवडली ते वडाळा असा तो जाणार आहे। त्यामुळे नक्कीच याचा फायदा जो आहे ते प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। मात्र मोगरपाड्यामध्ये जी 174 हेक्टर जी जागा आहे ती जी भूसंपादन ही जी महाराष्ट्र शासन म्हणजे MMRDला देण्यात आलेली आहे आणि याच जागेवरती काहींनी जो तो विरोध दर्शवला आहे। नक्की विरोध कशासाठी आहे हे आपण त्या मोगरपाड्यातील गावकऱ्यांशी जाणून घेणार आहे। या संदर्भातल्या अनेक बैठका ज्याच्या प्रशासनासोबत झाली होती, मात्र काय समस्या आहे जाणून घेणार आहे। सर, मोगरपाड्यामध्ये हा जो कारशेड जाणार आहे त्या संदर्भातल्या अनेक चर्चा झाल्या, मात्र तुमचा विरोध कशा प्रकारचा आहे? नोटिसा देखील काही लोकांना देण्यात आल्या होत्या। आमचा मुळात कुठल्याही विकासाच्या प्रकल्पाला विरोध नाही, फक्त आम्हाला योग्य तो मोबदला मिळावा हीच आमची मागणी आहे। बरोबर। 4 मेट्रो 4-4 यांचं कारशेड या जागेपासून साधारण अर्धा किलोमीटरवर पिढ्यानपिढ्या आम्ही जी जमीन कसत आहोत, शेती करीत आहोत आणि त्या जमिनीचं संवर्धन करीत आहोत। त्या जमिनीला 2018 पासून शासनाला गरज लागली कारशेडची। आमचा कुठलाही कारशेडला जागा द्यायला विरोध नाही, पण 16 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाने एक निर्णय घेतला, काहीतरी सिडकोच्या धर्तीवर तुम्हाला प्लॉट देतो आणि संमतीपत्र पाठवले। आम्ही त्यांना शासनाला विचारलं की भूसंपादन 2013 भूसंपादन कायदा 2013 आणि हे जे सिडकोचं प्रचलित धोरण याच्याचं स्पष्टीकरण द्या, याची आम्हाला तुलना करू द्या, आम्हाला योग्य वाटेल तो मोबदला आम्ही घेऊ आणि त्याला मान्यता देऊन आपल्या स्वखुशीने आम्ही हा प्लॉट आपल्या हातात सुपूर्द करू। आमचा कुठल्याही विकासाच्या प्रकल्पाला विरोध नाही। तसं न करता दिनांक 12 जून रोजी रात्री संध्याकाळी 4 ते 5 वाजता सगळे 7-12 बेकायदेशीर फिरवण्यात आले। रात्री 10-10:30 वाजल्यापासून पोलिसांच्या आम्हाला फौजदारी नोटिसी देण्यात आल्या, दहशत पसरवली व रात्रीपासून आमच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेण्यात आला। या अन्यायावर आता मी तुमच्याजवळ दाद मागतो। नक्कीच हे जे होते मोगरपाड्यातील गावकरी त्यांची दाद मागितली आहे। त्यांनी जो मोबदला आहे तो योग्य मोबदला द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। काही गावकरी त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। सर, गेल्या अनेक दिवसापासूनचा हा लढा आहे, मोठ्या प्रमाणात काम जे आहे ते या ठिकाणी मेट्रोचं 4चं झालेलं आहे। मात्र जी भूसंपादनासाठी जमीन जाणार आहे तुमच्या गावकऱ्यांची एकूण 174 हेक्टर, त्या संदर्भातलं काय नक्की मोबदला कशा प्रकारचा पाहिजे, पुनर्वसन कशा प्रकारचं पाहिजे, काय एकंदरीत मानधनामुळे कुठेतरी अडकलं आहे काय? सर, आता आम्हाला ऑफर लेटर जे देण्यात आलेलं आहे MMRDकडून त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी असं लिहिलेलं आहे की जे सिडकोचं धोरण ते राबवण्याचा प्रयत्न करतात इथे, मुळात हा सिडकोचं धोरण आम्हाला नाही पाहिजे, हा नवी मुंबईसाठीच हे आहे। तर त्याची का इथे आम्हाला म्हणजे जबरदस्तीने केली जाते। 22.5% 12.5% त्याच्यानंतर ते संमतीपत्र लिहून मागतात शेतकऱ्यांकडून की 2013चा जो भूसंपादन कायदा आहे त्या दोघांचा शेतकऱ्यांनी अभ्यास केल्यानंतर तुलना केल्यानंतर 22.5% 12.5% हा योग्य आहे असं लिहून मागतात संमतीपत्रामध्ये। पण आमचं म्हणणं तेच आहे की 2013चं काय जे काही असेल तर ते आम्हाला तुम्ही साक्षांकित त्याची प्रत दाखवा, काय मोबदला आहे, मग आम्ही तुलना करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकतो ना। पण हे काहीच नाही करत। आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं, मागे 12 तारखेला DCP साहेबांबरोबर कासारवडली पोलीस स्टेशनला आमची मीटिंग झाली, आम्हाला आमंत्रण दिलं, आम्ही गेलो, आम्ही वेळोवेळी सर्वांना सहकार्य करतो। त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं, तिथे MMRDचे अधिकारीही होते की आम्हाला 2013चं काय ते पण साहेब द्या तुम्हाला, आमचा डे 1 पासून प्रोजेक्टला विरोध नाही आहे, बिलकुल नाही। टक्के तुम्हाला मोबदला पाहिजे दोन्ही प्रकारच्या नुसार? साहेब 2013 प्रमाणे जे काय ते दाखवतील आम्हाला साक्षांकित प्रत देतील ते आम्हाला ठरवता येईल। आमचे वकील साहेब पण आहेत, आम्हाला आमचा मोबदला आम्ही मागू शकतो। आता आम्ही हायकोर्टमध्ये आहोत,
त्यामुळे आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही कुठलाही आता DCP साहेबांनी आम्हाला सांगितलं की लॉ अँड ऑर्डरचं होऊ शकतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्हाला सांगतो जेव्हापासून आम्ही रीट याचिका दाखल केलेली आहे आजपर्यंत साहेब एक आंदोलन नाही केलेलं, कुठे तोडफोड नाही, कुठे आंदोलन आम्ही जाळपोळ नाही केलेली आहे. आम्ही सनदशीर मार्गाने चाललेलो आहेत. तर तसं असूनसुद्धा 12 तारखेला रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाचे अधिकारी येतात, शेतकऱ्याच्या घरामध्ये घुसून त्यांना जबरदस्तीने नोटीसी पाठवतात की तुम्ही काही हे करायचं नाही म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही DCP साहेबांना हे पण बोललो की साहेब आता एवढी घाई का प्रशासनाला, कारण आता लोकांनी सगळ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. आज तुम्ही बघणार 400-450 एकरमध्ये सर्व भात शेतीचं पेरणी झालेली आहे. आणि तसं असूनसुद्धा 13 तारखेला सर्व प्रशासनाचे अधिकारी, MMRDचे अधिकारी, पोलीस फौजफाटा घेऊन तिथे बेकायदेशीर कब्जा केलेला आहे. आम्हाला एकही लिगल नोटीस त्यांनी दिलेली नाही. मात्र पाहायला गेलं तर जो मेट्रो जो प्रकल्प येणाऱ्या काळात हा फायदेशीर ठरणार आहे. मात्र गावकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या का वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा सोडवतील का? स्वतः उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, मंत्री प्रताप सरनाईक देखील आहेत. या संदर्भातल्या कशा प्रकारची तुमची मागणी असणार आहे यांच्या नेत्यांकडे, मंत्र्यांकडे? आज जशी मेट्रो कारशेड बनवण्यासाठी जी आणि भूसंपादन करण्यासाठी जी धांदली झालेली आहे तशीच धांदली ही जागा मोजण्यासाठीही झालेली आहे. बरेचसे शेतकरी वंचित आहेत की त्यांना त्यांचा योग्य जो क्षेत्र आहे तो त्यांना मिळालाच नाही आहे. आमची प्रथम मागणी हीच आहे की त्यांना पहिला त्यांचं क्षेत्र दाखवावा की त्यांचं क्षेत्र किती आहे. मुळात त्यांचं क्षेत्र त्यांना दिसतच नाही आहे. असे 3-4 शेतकरी असे आहेत की त्यांचा जो मोबदल्यामध्ये लिस्टमध्ये नावच नाही आहे. मी तर मायबाप सरकारला सांगतो की बाबा आम्हाला जो मोबदला देणार आहेत पहिला आम्हाला मुळात आम्हाला जागेवर घ्या, त्याच्यानंतर ठरवा आम्हाला मोबदला काय देणार आहात. मोबदल्याची घाई करू नका, पहिला आमची रीतसर मोजणी करा. आज तुम्ही जशी ही भूसंपादन करण्यासाठी जी धांदली केली तशीच धांदली तुम्ही केलेली ती जागा मोजणीसाठी तशी परत करू नका. परत एकदा जागा मोजणी करा, प्रत्येक शेतकऱ्याला जागेवर घ्या आणि मग आम्हाला भूसंपादनाच्या बद्दल आम्हाला विचारा. आमचा तर ठाम मत आहे, आम्हाला 2013 प्रमाणे भूसंपादन कायदा लागू करावा ही आमची ठाम भूमिका आहे. नक्कीच 2013 प्रमाणे भूसंपादन कायदा लागू करावा असं या गावकरी आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र जो प्रकल्पाला विरोध नाही असल्यामुळे मात्र जो प्रकल्प या ठिकाणी घातलेला आहे पाहू शकतात. हा जो मेट्रो कासार वडवली ते वडाळा अशा प्रकारचा हा मेट्रो जे आहे ते धावणार आहे. आणि या संदर्भात आमचा मेट्रोला आणि कारशेडला विरोध नसून प्रकल्पाला विरोध नसून योग्य तो मोबदला दिला जावा असं देखील गावकऱ्यांचं मत आहे. मात्र या संदर्भात आता प्रशासन कशा प्रकारचा या लोकांना मोबदला देणार आणि हा ज्या भूसंपादन ज्या जमिनी करण्यात आलेल्या आहेत त्या कुठेतरी योग्य मार्गाने न केल्याचं देखील या ठिकाणी गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कारशेडचा ग्रहण प्रश्न जो आहे तो होऊ शकतो. येणाऱ्या काळात आतापर्यंत आंदोलन केले नाही, मात्र येणाऱ्या काळात गावकऱ्यांना या आंदोलनाचा विडा जो उचलावा लागेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकार आणि MMRD या संदर्भातले कशा प्रकारचे पावलं उचलतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अजिंक्यसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.